काय आता आम्ही ह्या प्रतिका गोष्टी घेतलेल्याबद्दल उद्या आम्ही या आमच्या बेळगावच्या रेल्वे स्टेशनमध्ये आम्ही प्रतिभटना करणार आहोत। काय की बाबा म्हणजे आम्ही गेल्या 1 वर्षापूर्वी तिथे महापुरुषांना त्यांनी सगळ्या महापुरुषांना त्या भिंतीवरती म्हणजे मूर्त्याने त्या भिंतीवरती त्यांनी सगळ्या महापुरुषांना बसवले। परंतु त्या गेल्या वर्षी नरेंद्र मोदी काय उद्घाटने येत होते त्यावेळेला बाबासाहेबांच्या मूर्ती आणि शिवाजी महाराजांच्या मूर्ती त्यांनी अनावर नाही केले होते। त्यांनी काय केले होते, रेल्वे स्टेशनमध्ये अधिकाऱ्याने एका रूममध्ये ते दोन्ही मूर्त्यांना जाऊन एका रूममध्ये जपून ठेवले होते। ते आम्हाला कानावर आल्यानंतर आम्ही तुरंत तिथे गेले बघितल्यानंतर खरोखरच तिथे त्या मूर्ती होत्या। आम्ही जाऊन त्या अधिकाऱ्यांना पण विचारला, तुम्ही असं का ह्या मूर्त्यांना अपमान केला म्हणून। त्यांनी आम्हाला काय बी त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्या मूर्त्यांना आम्ही बाहेर आणून त्याच रेल्वे स्टेशनसमोर त्या दोन्ही पण उभ्या करून आम्ही तिथं दिवसभर आंदोलन केलो आणि त्यांनी आम्हाला सांगितले की येत्या आम्ही 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही ते निर्णय घेऊन आम्ही बसवतो म्हणून सांगितल्याने। परंतु आता 2023ला फेब्रुवारी 27 तारीख आम्ही तिथे जाऊन आम्ही प्रतिभटना केले होतं। परंतु आजपर्यंत त्यांनी त्या कुठला बी निर्णय न घेता त्यांनी आम्हाला अपमान केलेले आहेत दोन्ही मूर्त्याकडून। आणि आमच्या या कर्नाटक दलित संघर्ष समिती BMOD त्यांना सांगितले होते की तुम्ही येत्या दिवशी लवकर त्या प्रतिमेला अनावरण तुम्ही करून आणि तिथं उद्घाटन करा म्हणून। त्यांनी काय करायला ते आम्हाला कळीना लागले की एवढा महापुरुषांना त्यांनी अपमान करायला की त्या दृष्टिकोनानं आम्ही आज प्रतिका गोष्टी बोलवलेल्या आहेत आणि त्यांनी उद्या आम्ही 12 वाजता त्या रेल्वे स्टेशनला मुतगी घालणार आहोत आणि उद्या आम्ही प्रतिभटना करणार आहे। कर्नाटक दलित संघर्ष समिती ह्या जिल्ह्यामध्ये आणि तालुका अध्यक्ष जे आहेत सगळ्या ह्या जिल्ह्याच्या तालुक्यातल्या सगळ्यात त्यांनी आमच्या संघटनेचे पदाधिकारी येणार आहेत आणि आम्ही त्यांनी कुठपर्यंत त्या मूर्त्या अनावरण करत नाही तेवढ्यापर्यंत आम्ही त्या प्रतिभटना आम्ही सोडत नाही म्हणून याबद्दल आम्ही सांगतो।